शेतकरी बांधवांनो, पीक विमा भरपाईबाबत मोठी अपडेट आलेली आहे. नुकसान भरपाई अडकण्यामागचं खरं कारण कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे. चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती. राज्यातील शेतकऱ्यांची पीक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई प्रलंबित असल्याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. पीक विमा कंपन्यांना मोठ्या प्रमाणात प्रीमियम जमा करूनही अनेक शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यावर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी खुलासा केलेला आहे. शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळत नसल्याची बाब अत्यंत खरी आहे. मात्र शेतकऱ्यांच्या पीक विमा संदर्भातील तक्रारीच्या निराकरणासाठी तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागीय स्तर व राज्य स्तरावर तक्रार निवारण समित्या कार्यरत असल्याचे मंत्री भरणे यांनी म्हटलेले आहे. याबाबत नरेंद्र भोणेकर, किसन वानखेडे, शिरीषकुमार नाईक, विजय भेट्टीवार, आमीन पटेल आणि इतर आमदारांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यात विशेषतः यवतमाळ, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, अमरावती, जालना, चंद्रपूर, वर्धा, धाराशिव, हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे गहू, मक्का, केळी, आंबा, सोयाबीन, कापूस, तूर, धान पिकाचे नुकसान झालेले आहे. पण शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून मदत मिळालेली नसल्याचे निदर्शनात आले आहे. हे खरे आहे काय, असा त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. यावर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025 करिता आतापर्यंत 1572 कोटी रुपये इतकी अंतरिम नुकसान भरपाई निश्चित केलेली आहे. उर्वरित नुकसान भरपाई अदा करण्याची कार्यवाही सुरू आहे. रब्बी 2025-26 हंगामातील नुकसान भरपाईच्या परिगणनेची कार्यवाही सुरू आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळबाग विमा योजनेअंतर्गत संबंधित जिल्ह्यांमध्ये आंबा पिकाच्या नुकसान भरपाईची परिगणना विमा कंपनी स्तरावर सुरू आहे. केळी पिकाचा विमा संरक्षण कालावधी 31 जुलै 2026 पर्यंत असून त्यानंतर नुकसान भरपाईची परिगणना करणे शक्य होईल असे त्यांचे म्हणणे आहे. सन 2016 ते 2025-26 या कालावधीत पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत राज्यातील विमा कंपन्यांना एकूण 55,426 कोटी इतका विमा हप्ता अदा करण्यात आलेला आहे. या कालावधीत शेतकऱ्यांना देण्यात आलेली एकूण नुकसान भरपाई 39,918.55 कोटी इतकी आहे. राज्य शासनाने सन 2022 पासून विमा कंपन्यांना नफा एकूण जमा विमा हप्त्याच्या 20% मर्यादित केलेला आहे. त्यानुसार विमा कंपन्यांना एकूण 69 कोटी 44 लाख रुपये इतका निव्वळ नफा झाला आहे. विमा कंपन्यांनी 55 कोटी 83 लाख कोटी रुपये इतका विमा हप्ता परतावा राज्य शासनात जमा केलेला आहे. केंद्र शासनाचा नामतालिकेतील समाविष्ट असलेल्या विमा कंपन्यांकडून निविदा प्रक्रियेद्वारे निवड करून योजनेची अंमलबजावणी निवड झालेल्या विमा कंपनीकडून केली जाते. विमा कंपन्याचा नफा किंवा तोटा हा त्या वर्षातील एकूण नुकसान भरपाईवर आधारित असतो. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पीक विमा उतरलेल्या शेतकऱ्यांना हितांचे संरक्षण करण्यासाठी विमा कंपन्यांची पुनर्विमा घेण्याची तरतूद आहे. त्यानुसार विमा कंपन्यांकडून कार्यवाही केली जाते असे त्यांनी नमूद केलेले आहे. किती नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे? सुधारित पंतप्रधान पीक विमा योजना प्रत्यक्ष पीक उत्पादनावर आधारित असल्याने काही महसूल मंडळामध्ये 35,000 रुपयापेक्षा जास्त नुकसान भरपाई तर काही महसूल मंडळामध्ये 17,000 रुपये प्रति हेक्टर पेक्षा कमी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. 1 रुपयात पीक विमा योजनेचे काय झालेले आहे? सन 2024-25 या वर्षात 1 रुपयात पीक विमा योजना लागू होती. त्यामुळे या योजनेचा अयोग्य प्रकारे लाभ घेण्याच्या प्रवृत्तीत वाढ होऊन मोठ्या प्रमाणावर अनियमित होत असल्याचे शासनाच्या निदर्शनात आले. परिणामी या वर्षात पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत तसेच विमा क्षेत्रात देखील वाढ झाली आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळावा या हेतूने सन 2025-26 पासून पीक कापणी प्रयोगावर आधारित उत्पन्नातील येणाऱ्या घटीच्या आधारे नुकसान भरपाई देण्यासाठी सुधारित पीक विमा योजना लागू करण्यात आलेली आहे. पीक विमा कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर, विभागीय आयुक्त स्तरावर आणि राज्य स्तरावर तक्रार निवारण समित्या कार्यरत आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजनेची अंमलबजावणी पारदर्शकरित्या करण्याच्या दृष्टीने तसेच पीक विम्याची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने पीक विमा पोर्टल, शेतकरी ॲप, व्हॉट्सअप ॲप, चॅटबॉट, टोल फ्री क्रमांक इत्यादी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे. पीक विमा कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, विभागीय आयुक्त स्तरावर आणि राज्य स्तरावर तक्रार निवारण समित्या कार्यरत असल्याची माहिती मंत्री भरणे यांनी दिली आहे. धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन दाबा. जय जवान, जय